तर स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपल्या एओजी सांगली आणि कल्टमची मीटअप आहे आज या रेस्टॉला. जर इंस्टाग्रामला फॉलो असाल तर तुम्हाला माहीत असेल, आपण एक रील पण टाकलेली. तर इथं आपले आहेत सगळे मेंबर. वैभव आलाय, बाबू आब्या आहे, हर्ष आपला भाऊ नवीन मेंबर ऍड झालाय, पाटील, आणि इकडे कसं आहे राजू भाऊ माझा. तर हे आपला पूर्ण हेल्मेट जे आपण नवीन आणल्यात परवा, ॲडव्हेंचर हेल्मेट. कसा विषय, इथे काय इथे काय, आणि ह्यो आपला जुना वेनमस जो की आता अभ्यास आहे, पण ठीक आहे आपला जायचो. ठीक आहे चला तर नियोजन बघूया. इथं सगळी सिटिंग अरेंजमेंट आहे, रजिस्ट्रेशन तिथं चालू आहे. तर हे सगळं चालू आहे. आल्टर रिटर्न आणलं बरं होय, हे जे आहे आल्टर नाही ते जुने आहे. तर शूट चालू आहे आणि RR 310, एक रोनिन आणि एक RTR 310 आपण आत घेतल्या. सगळ्याशी चालू आहे. काय बोलायचं पुढे पण आपलीच बोलायचं. आब्या एका वेगळ्या चिंतेत आहे. तर ठीक आहे. स्टार्टर ठेवायला लावायचं होत असलं स्टार्टर आहे. अरे ओमक्या, इन्शुरन्स फ्री म्हणतात तुला. इन्शुरन्स ऑफर आहे रे. 5 वर्ष एक्सपायर. हावरं आणि एनिवेज बरेचसे नवीन मेंबर्स आणि जुने मेंबर्स चॅप्टर राईड इज वॉट की सगळे म्हणजे आता माझं सांगली चॅप्टर झाला, गोवा चॅप्टर आला, गोवा, कोल्हापूर, पुणे, असं सगळे मल्टिपल चॅप्टर्स एकत्र आपण म्हणजे प्रत्येक गाडीची आपण काळजी घेतोय. प्रत्येक जण आपल्या बाईक आपल्याला आवडत्या म्हणजे आपण त्याची काळजी घेतो. तरी पण बघताना काही थोड्याफार गोष्टी असतात, म्हणजे ऑइल लेवल वगैरे चेक करणे, ब्रेकिंग, ब्रेक पॅड वगैरे समजा 1-2 mm कमी झाले असतील तर ते त्याच्या चेंज करून टाकायचे 2-3. त्यानंतर टायर प्रेशर हे मेंटेन हे पहिले. तर एवढी बरोबर राईड करत असल्यापासून माझा एक असं आहे की ग्रुप राईडची जी खरी मजा आहे मला एवढी बरोबर कळाली की ग्रुप राईड काय असतात. आणि एवढी तुम्ही बऱ्याचदा राईड केल्या, ब्रेकफास्ट राईड केल्या, लंच राईड झाल्या, ब्रेकफास्ट 4 राईड झाल्या, स्टे राईड झाल्या. फक्त माझ्या 2 चॅप्टर राईड आणि स्टे राईड, सॉरी चॅप्टर राईड आणि मार्के राईड, ह्या 2च राईड आहे त्या पण लवकरच करेन. आणि चांगला एवढं एवढी बरोबर. दुसरा एक प्लस पॉईंट आहे, एवढी बरोबर जर तुम्ही असाल तर सर्व्हिस सेंटरला जर गेलो तर सर्व्हिस सेंटरला तुम्हाला फर्स्ट प्रायोरिटी मिळते आणि जे प्रॉब्लेम आहेत ते लवकर सॉल्व्ह होते. माझ्या पण बाईकला बरेचसे प्रॉब्लेम होते, तर एवढीच्या ॲडमिनने जरा सपोर्ट केल्यामुळं बऱ्यापैकी लवकर सॉल्व्ह झालं. थँक्यू ओमकार. अभिषेक एवढी सोबत एक्सपिरियन्स खूप छान आहे. म्हणजे रायडिंगची सगळ्यात कळते, म्हणजे कळते काय ग्रुपमध्ये राईड करायची मजा येते. दुसऱ्या शोरूममध्ये पण मिळत नाही, दुसऱ्या येणार काय असं जाऊन घरी. कॅम्पिंग राईड पाटील जरा पाटील ते कॅम्पिंग राईडचं पण सांगा. हा 200 किलोमीटर राईड करायला कंपनीकडे पेट्रोल मिळते गरज की माईक वर धर. हा त्यालाच विचार. येऊन 2 मिनिट चालले. हा ये पहिला बोल.
माईक माईक हां मी एवढीमध्ये ठराविक रॅट केले मला 4-5 केले जेवढं रॅट केलं त्याचा एक्सपिरियन्स चांगला आहे. गाडी घेतल्यामुळे प्रश्न पडलेला मी काय करू गाडी बरं झालं की मी एरोजी ग्रुपनं जॉईन झालं राईट तरी करतोय फक्त माझी गाडी 1600 किलोमीटर आहे. साईड होती माझी एक्सपिरियन्स भारी होता. तर ह्या एवढ्या बाईक्स आल्याला आपल्या अपाचे नुसता रेड कसा रेड सुट्टी नॉट. A few moments later. फनी गेम्स आहे कसले गेम गेला आपल्याला काय माहित नाही पण आज काय तरी उभा केला त्यांना. वैभव जरा सांगत वागला का काय लागा कुठे न्यायचं मापचं हे जरा ह्यात गेलं रे. बरोबर बरोबर प्रतिज्ञाला उभा राहायचं. हा ओंकारला घ्या ओंकारला धरा पहिला त्याच्या हा नी शोल्डर हेड नी शोल्डर बॉटल गेमात एवढे महिने झाले की काय काय तर वाटले ऊर्जा बाहेर आहे ना पहिला म्हणजे तो आणि कचल्यावर बाहेर आलाय कोण बाहेर पडले तुझे हा मग ते सांगालोय खेळा मिळायचं नाही आम्ही खेळायला शोल्डर नी बॉटल हेड शोल्डर नी नी हेड शोल्डर वाक वाक शोल्डर सुरक्षित ऑप्शन आहे बाबा शोल्डर नंबर बघा किती किलो हा शोल्डर हेड नी शोल्डर
हेड नी नी शोल्डर हेड नी शोल्डर हेड हेड नी हेड नी नी शोल्डर शोल्डर हेड नी कोडर राजा उठ राजा उठ तर सगळे आपले टकापोवर आणि बाकीचे काय काय फनी गेम झाल्यात आणि सगळेजण बसल्यात आता राऊंड मारा लंचसाठी. तर आपण जिंकलेलो आहे ट्रॅक याचं सगळं ऐकत बसला का नाही लय काय काय. तर सध्या विषय काय आहे मला सध्या लय काय नाही फाटले फक्त सध्या विषय काय आहे फाटले विषय तो विषय मोठा आहे सगळ्यात मोठा विषय. ते सांगते हा ते सांगते हा तर सगळेजण आता जेवायसाठी बसल्यात. भूक लागले 2 दिवसात जेवलं नाही. तर चला बघूया नियोजन पुढच्या वेळेस काय काय. महाप्रसाद आहे खरं म्हणजे आयोजित. स्टार्टर आला आहे आणि संपला आहे 25 वेळा. तर जेवण आपलं आलेलं आहे आणि जेवणासाठी सगळे बसलेले आहेत. शेव खोल आहे सगळा सोहेल आणि इकडे परत ओमक्याला पनीर मिळालं आणि मला पनीरचं पीसच दिलं नाही लास्ट कुठं. तर अशा तऱ्हेने आजचा मीटअप 1 नंबर असा पूर्ण झालेला आहे. आणि आपल्या पुढची गुडीजला आपल्याला बॅच आणि स्टिकर आहे आणि एक चेन लूप पण मिळालेला आहे आपल्याला. नाही दोन दोन मिळाल्या. 2चा विषय लय मोठा आहे. आणि हे अरे तुझं काय म्हणतो. तर आजचा विषय शेवट झाला. लय वड मजा आल्या. 1 नंबर जेवण आज जरा फाटल्या बरोबरची फाटल्या. जॅकेट वर बस